मला असं सगळ्यात वाईट असं वाटतंय ते माननीय राज ठाकरे यांचं. म्हणजे जुलियस सीझर मध्ये एक वाक्य आहे सीझरच्या तोंडात की ब्रुटस यू टू, तसा. कारण माझं मत आहे आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलचे जे काही स्पार्क गुण आहेत ते राजींच्या मध्ये अतिशय स्वच्छ मनाचा माणूस आहे. पण का आणि तुमचं बोलावं एवढं लागतं मन की का राजसाहेब दुखावलं? तुम्ही सुद्धा या सगळ्यामध्ये सहभागी होतात. मुळामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने जे केंद्रातले पक्ष आहेत ते सगळे राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली गेले होते. सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. माझ्या आठवणीप्रमाणे आणि स्मरणाप्रमाणे काही दिवसापूर्वी माननीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्य होते, बाकी उभाट्याचे नेते होते, हे महाराष्ट्राच्या निवडणूक आयोग अधिकाऱ्यांना जाऊन भेटले. त्यांनी त्यांना स्पष्ट त्या ठिकाणी कशा प्रकारे चाललेलं आहे सांगितलंय. आपण अनेक वर्ष राजकारणात आहात. अभ्यंकर जे आपण नेते आहात असाल, पण नागरिक आपण जन्मापासून आहोत की 18 वर्षापासून आहोत. सावंत आपण आहात. कधी कधी निवडणुकीच्या याद्यांमध्ये एकाचं मत इथे असेल तर त्याचं राहण्याचं घर दुसरं, असे गोंधळ होतात. पण ज्या वेळेला तुम्ही जे पुरावे दिलेले आहेत ते पुरावे केंद्रामध्ये सुद्धा आणि आता सुद्धा मी प्रश्न टाळायचा प्रश्न नाही करत आहे. ओट जिहाद वगैरे आहेच ना मुद्दा. कारण माननीय राजसाहेबांनी जे माझं काय म्हणणं आहे सर, सोडून दे ना सर. विरोधकांचा सोडा. मी प्रश्न तुमच्याबद्दल विचारला. मला बोलू दे ना विलास. हा प्लीज बोला सर, पण माझ्या प्रश्नावर बोला सर. माझ्या प्रश्नावर बोला. वोट जिहाद झाला इतका गंभीर आरोप जर होत असेल इथं, तर त्याबद्दल निवडणूक आयोगानं कारवाई नाही केली पाहिजे? अहो मी तुम्हाला सांगतो ऐका. वोट जिहादचं कारण असं की त्यांनी काल माननीय शेलार यांनी कुठल्या प्रकारचे मुद्दे मांडले की जे राजसाहेबांनी किंवा अन्य त्यावेळेला सत्याच्या मोर्चामध्ये मुद्दे मांडले गेले ते सगळ्या एका विशिष्ट धर्मियांचे. का नाही धुळ्याबद्दल, का नाही मानखुर्द बद्दल, का नाही मालवणी बद्दल, का नाही माहीम बद्दल. आणि ज्यावेळेला लोकसभेमध्ये हीच यादी होती, त्यावेळेला तुम्ही जिंकलात, त्यावेळेला लोकशाहीचा विजय झाला, मोदींचा पराभव झाला. या सगळ्या गोष्टीचे तुम्ही उहापोह केला. मी पटकन उत्तर घेतो. चव्हाण सर, मी पटकन उत्तर घेतो. पहिल्यांदा अविनाश अभ्यंकरजी, तुम्ही टाळलं का मुस्लिम नावं घेणं? तुम्ही टाळलं का? तुमच्यावर थेट आरोप आहे, वोट जिहादचा आरोप आहे. अविनाशजी आपण बोला. मला फक्त एक वाक्य बोलू दे. कारण तुम्ही सुज्ञ प्रवक्ते आहात. तुम्ही उगाच काहीतरी उठसूट बोलणारे नाहीयेत. मी तुम्हाला चढवत नाही. आपली चर्चा चांगली होऊ दे. आपण भांडूया. एक वाक्य बोला ना तुमचं पटकन. का नाही आमचं मत असं आहे की